महाराष्ट्रातील नंदुरबार हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. कुपोषण, निरक्षरता, बेरोजगारी या सर्व बाबी एकत्रितपणे जर कुठे शोधायच्या असतील तर त्याचे माहेरघर म्हणजे नंदुरबार जिल्हा. त्यातल्या त्यात येथील जिल्हा परिवहन विभाग म्हणजे जिल्हा आरटीओ कार्यालय नेहमी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अभाव असलेले कार्यालय म्हणून ख्याती प्राप्त आहे. सतत दीर्घकालीन रजा घेणारे कर्मचारी व अधिकारी याच कार्यालयात तुम्हाला आढळून येतील. ही या कार्यालयाची विशेषता. नागरिकांच्या तक्रारीनुसार नंदुरबार आरटीओ कार्यालयातून एनओसी 3 महिने मिळत नाही. कार्यालयात सुमारे 1.5 वर्षांपासून 5 नंबरचा फॉर्म उपलब्ध नाही. अधिकारी नाही या नावाखाली सुमारे 2 महिन्यांपासून कुठलेही कामकाज होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. नुकतीच एसटी विभागात मेगा भरती निघाली आहे. त्यात चालक भरती सुद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अवजड वाहन चालविण्याचा परवाना म्हणजे हेवी लायसन्स दिले जात असताना गेल्या 1.5 वर्षांपासून फी भरूनही काही ना काही कारण सांगून हेवी लायसन्स या ठिकाणी दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. संगणक मधील तज्ज्ञ कर्मचारी चेकपोस्टवर कामाला आहेत, तर ज्यांना संगणकाच्या कामाची माहिती नाही किंवा जुजबी माहिती असलेले कर्मचारी कार्यालयात कामाला आहेत. यामागील गौडबंगाल काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. कार्यालयाच्या या गलथान कारभारामुळे सुशिक्षित आदिवासी तरुण ज्यांना एसटी मध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नसल्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारात आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन नंदुरबार आरटीओ कार्यालयाच्या गलथान कारभाराची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करून नियमित कामाला गती द्यावी अशी मागणी होत आहे. मी नेहाल पठाण, शहादा शहराहून नंदुरबार जिल्हा परिवहन विभागाच्या विविध समस्या याच्याकडे नागरिकांना खूप तोंड द्यावं लागत आहे व परिवहन विभाग याच्या कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही. नंदुरबार आरटीओ मध्ये जे काम करणारे कर्मचारी होते त्यांची संख्या पण नाही. ज्यांना ऑपरेटिंग होती त्यांनी बेरियरवर त्यांची ड्युटी लावण्यात आली व आज परिणामी नंदुरबार आरटीओ मध्ये कमीत कमी शहरातले व जिल्ह्यातले विविध लोकांचे काम 2 ते 3 महिन्यापासून अटकलेले आहे. परिणामी त्या लोकांना खूप समस्याला तोंड द्यावं लागत आहे. नंदुरबार प्रशासनाच्या परिवहन विभागाच्या कोणत्याही प्रकारच्या याच्यावर लक्ष देत नाही. नंदुरबार जिल्ह्यातली विविध गावाहून लोक आपल्या कामासाठी नंदुरबार आरटीओ मध्ये जातात. त्या ठिकाणी कर्मचारी व अधिकाऱ्याची नेहमी गैरहजेरी दिसते आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील 1.5 ते 2 वर्षापासून हेवी लायसन्स म्हणजे जड वाहनाचे परवाने आजच्या तारखेपर्यंत सुद्धा हाजीर नाही. कोणत्याही प्रकारचे परवाने वितरित केले जात नाही. त्यांनी लाईट लायसन्सचे पैसे भरले, त्यांचे लोकांचे लाखो रुपयाची फी वाया जात आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते लोक म्हणतात की आमच्याकडे 5 नंबर फॉर्म नाही. जर 5 नंबर फॉर्म नाही तर ते लोक काय करतील व विविध ठिकाणी म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये या परिवहन विभागाचे जड वाहनाचे परवाने वितरित. मी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातला एक सर्वसामान्य कार एजंट आहे. तर आरटीओ ऑफिस आपलं नंदुरबार आरटीओ ऑफिस जे परिवहन विभाग हे इतकं बोगस आरटीओ ऑफिस झालं आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या आपण इकडनं तिकडनं एनओसी गोळा करून आणाव्या आणि हे आरटीओ ऑफिसमध्ये 3 महिन्यापासून हे पेंडिंग ठेवत आहे. तिथं आरटीओ ऑफिसाला उत्तर विचारायला जावं तर ते सांगतात तिथं अधिकारी नाही. तर अधिकारी नाही मग कामं करणार कोण? कारण की आता आम्ही एजंट असल्यामुळे आम्हाला समोरच्या डीलरला पैसा द्यावा लागतो. आता आम्हाला अशी परिस्थिती झाली आहे की व्याजाने पैसा उचलून आम्हाला डीलरांना पैसा द्यावा लागतो आहे. तर आरटीओ ऑफिसचे जे अधिकारी लोक आहेत ते 3 महिन्यापर्यंत एनओसी इश्यू करत नाही. तसं त्यांना जॉब विचारला तर आता कम्प्युटरवरती जे अधिकारी लोक बसले आहेत त्यांना कम्प्युटरचं काही नॉलेज जर नाही आहे आणि ते जे तिथले नॉलेजवाले जे अधिकारी आहेत त्यांना चेकपोस्टवरती ड्युटी दिली. गाडी पासिंग आता मी एका गाडीचं लेटर औरंगाबादहून 20 दिवसा अगोदर आणलं आहे आणि ती गाडी पासिंगची तारीख द्यायला तयार नाही आणि लेटर इथं एक्सेप्टच करायला कोण अधिकारी नाही. तर मग कामं कुठं होतील हो? तर याच्यावरती शासनाने त्वरित काही ना काही कारवाई करावी आणि आमच्यासारख्या गरीब एजंटांना जे आदिवासी विद्यार्थ्यांना
यांना त्वरित बिल्ले देण्यात यावे आणि 2-3 दिवसात गव्हर्नमेंटकडनं लवकरात लवकर कारवाई करून RTO ऑफिसचं काम पुन्हा चालू करावं ही विनंती आहे गव्हर्नमेंटला.